हॅलो. पहिला बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती तिथे चेंडूला पाठमोरे होतात. तोपर्यंत 2 धाब्यांचा इथे प्रयत्न आहे आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्यानंतर धावफलकाचा श्री गणेशा आपल्याला अखिल कासार आंबोली क्रिकेट क्लब कासार आंबोली संघाचा पाहायला मिळतोय. सलामीची जोडी बंटी लांडगे आणि ओमकार नाना भिलारे. अतिशय आक्रमक दोन्ही फलंदाज आहेत. बंटी लाडगे जर आपण पाहिलं तर मुळशी तालुक्याचा फरदीन काझी म्हणून या खेळाडूची खरं तर ओळख आहे. मात्र समोरच्या बाजूला त्याच ताकदीचे असणारे गोलंदाज सूर्यकांत लाखवडे. आधी फार क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. बरीच वर्ष त्यांनी कोळवण खोऱ्याच्या प्रतिनिधित्व केलेलं आहे. नाणेगाव या गावचे मात्र ते खेळाडू आहेत आणि आज मैदानाच्या आतमध्ये पूर्ण ताकदीने ते देखील उतरलेले आहेत. पहिल्याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेळलाय. एक जबरदस्त स्ट्रोक. चेंडू करतोय हवाई सफर आणि जाऊन पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. षटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे यांच्या वतीने खतरनाक षटकार. बंडी लांडगेला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवलेलं एक जबरदस्त स्ट्रोक. आधी जर आपण पाहिलं तर षटकार मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस रिव्हर्स खेळायचं आहे. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होणार नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर आयोजन असलेली स्पर्धा निश्चितच आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. आयोजकांनी घेतलेले प्रचंड कष्ट, प्रचंड परिश्रम आणि त्यानंतर उभा राहिलेला क्रिकेटचा विहंगम सोहळा आज आपण अनुभवतोय. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळायचा आहे. मात्र बोट रोल केली. तिथे चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न सूर्यकांत लाखवडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. बिनबाद 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अखिल कासार आंबोली क्रिकेट क्लब कासार आंबोली संघानं धावफलकावरती लावलेले आहे. आता गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये. कुळेगावचे काही खेळाडू आहेत आणि नाणेगाव, 2 एकमेकांच्या अगदी शेजारी असलेली ही गावं आणि या 2 गावातील मिळून खेळाडूंनी मात्र एक चांगला संच इथे उभा केलेला आहे. एक चांगल्या संघाची बांधणी त्यांनी केलेली आहे आणि मागच्या काळामध्ये देखील त्यांना आपण खेळताना पाहिलेलं आहे. सुरेख खेळ तिथे देखील राहिलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याच प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून करायचा आहे आणि ते प्रयत्न पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जो फॉर्मॅट आहे तो सगळ्यांना अवगत आहे, सर्वांना माहिती आहे. इथे एखादी मॅच जरी तुम्ही पराभूत झाले तरी दुसऱ्या सामन्यासाठी धाकधूक तुमच्या मनामध्ये असते. क्वालिफाय होणार नाही होणार रन रेटचा विचार असतो किंवा दुसरा संघ जर पराभूत होत असेल तर तुम्हाला एक मॅच जिंकत असताना देखील संधी मिळते. मात्र पहिली मॅच जिंकत एक मजबूत पाऊल प्री क्वार्टर फायनलच्या दिशेने तुम्हाला ठेवण्याची संधी इथे असते आणि तीच आता पहिल्या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे चुकी झालेली आहे. अगदी वाईडिश लॉंग ऑफला चेंडू मात्र मार्गस्थ होतोय. अगदी सहज सोपा वाटणारा झेल. कदाचित सूर्याची किरण क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावरती आलीत आणि त्यामुळे चेंडू दिसला नाहीये आणि झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक ओमकार भिलारे यांना मैदानाच्या आतमध्ये जीवनदान आहे. 9 धाव. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. तर अखिल कासार आंबोली संघ हा देखील तगडा ताकदवान संघ आहे. मागच्या वर्षीच्या हंगामामध्ये यावर्षी विशेष करून यावर्षी जर आपण पाहिलं तर ते भन्नाट फॉर्म मध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आपण पाहिलाय.
सीझनची सुरुवात नेरे स्पर्धेमध्ये पहिल्याच मात्र स्पर्धेमध्ये ते विजेतेपद पटकावत मात्र त्यांनी या हंगामाची सुरुवात केलेली आपण पाहिली. दरम्यानचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार, 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौकार. भालगुडी गावचे सरपंच सन्माननीय रामदास भाऊ साठे यांच्या वतीने सनसनीत चौकार. 13 धावा या 4 धाव्यांच्या साह्यानं व बंटी लांडगे पुन्हा एकदा आक्रमक होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला गेले, कट करायचं होतं बॉलला, बॅटची कडा यष्टनच्या मागे झेल होऊ शकलेला नाहीये. प्रयत्न सुरेख राहिले सूर्यकांत लाखवडे यांचे, मात्र झेल होऊ शकला नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर येतोय. 1 धाव. नितीन साठे आता गोलंदाजी मार्गावरती आहेत, तर समोर ओमकार बिलारे. कॅप्टन टू कॅप्टन असं बॅटल आता रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक एकमेकांच्या समोर. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, ओव्हर पिचचा बॉल, पिक केलाय बॉलला, फटका खेळलाय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती, तिथे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी लगत प्रयत्न करतायत. सुंदर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि धावा आपल्या संघासाठी तिथे रोखलेल्या आहे. मात्र 2 धावा फलंदाजांना देखील मिळणार आहे. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. 16. मागचे 3 दिवस जर आपण पाहिलं, पहिल्या मॅच मध्ये जो संघ नाणेफेक जिंकत होता तो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत होता. मात्र आज कासार आंबोली संघानं प्रथम फलंदाजी करू असं कळवलं, कारण सकाळच्या सत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळेस सोडून दिलंय बॉलला आणि पंचांनी कळवलंय हा चेंडू खराब आहे, अतिरिक्त दिशा मात्र तिथे भरकटली जाईल. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये जो निश्चितच कळवला जातोय. गोलंदाजाची इच्छा होती इथे पंचांच्या डिसिजनला, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करायची, मात्र यष्टीरक्षकाने तिथे थांबवलं. त्यांनी देखील सांगितलं हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आयोजक यावेळेस आडव्या बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या पार, षटकार. फटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे. पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य आयोजक शरददादा साठे आणि किरणदादा साठे देसाई पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये पंचांना येण्यासाठी थोडासा उशीर आहे आणि त्यामुळे आयोजकांना ही भूमिका आता पार पडायची आहे. तेवीस धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा फिर से एक बार ओमकार नाना भिलारे का वार, चेंडू सीमारेषेच्या पार, लागोपाठचा दुसरा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. युवा उद्योजक सन्माननीय 2 षटकांचा खेळ संपलेला. एक महागडे षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 21 धावा इथे संघनायक नितीन साठे यांनी खर्च केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्या होत्या सूर्यकांत लाखवडे यांच्या माध्यमातून. मात्र पहिलं षटक शांत राहिल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना देखील प्रयत्न करायचे होते. त्या प्रयत्नामध्ये ओमकार नाना भिलारे यशस्वी राहिले. आक्रमकते झालेले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावफलक घेऊन गेलेत 29 धावेपर्यंत. खर तर आयोजकांचं फार कौतुक आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेचे 2 मास्टर माइंड असं म्हटलं जातं, किरणदादा साठे देसाई आणि शरददादा साठे. जिथे कमी तिथे आम्ही, आयोजकांच्या माध्यमातून अशी भूमिका आहे. आज पंच नव्हते तर पंचांची भूमिका त्यांनी साकारलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये समालोचकांची देखील कमी होती, तिथे देखील त्यांनी समालोचन केलेलं आहे. जर आपण पाहिलं तर दिवसभर स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर जे चेंडू जातात
ते चेंडू हात आणण्यासाठी सर्वच्या सर्व आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या गावचा सोहळा आहे आणि तो यशस्वीरित्या पूर्ण करायचा असेल तर आम्हाला देखील मेहनत करणं गरजेचं आहे. या युक्तीप्रमाणे मात्र त्यांनी कष्ट अफाट घेतलेले आहेत. दरम्यान मात्र जर आपण पाहिलं 2 षटकं संपलेली आहेत. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन सूर्यकांत लाखवडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. या अगोदरचं षटक यशस्वी राहिलंय, तिथे इकॉनॉमिकल राहिले पहिल्या षटकामध्ये. मात्र जसा खेळपट्टीचा अंदाज फलंदाजाला आलेला आहे, चेंडू जुना होत चाललेला आहे, तदनंतर आक्रमण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळतंय. पहिला बॉल समोर बंटी, रिव्हर्स आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. छोटा पॅक बडा धमाका, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्थापक जनकल्याण फाउंडेशन सन्माननीय संतोष शेठ पेरनेकर यांच्या वतीने सनसनीत चौकार मैदानाच्या आतमध्ये या तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना पंटे लाडगेंच्या बॅटमधून रिव्हर्सचा चौकार आहे. आणि असे फटके जर आपण या एंडनं पाहिलं तर आश्चर्य वाटणार नाही, कारण काल दिवसभरामध्ये या एंडनं ज्या वेळेस फलंदाजी झालेली आहे त्या वेळेस आपल्याला रिव्हर्सचे फटके बऱ्याच प्रमाणामध्ये पाहायला मिळालेले आहेत. चला चला घाई करा, वेळ वाचवायचा आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केले बॉलला, तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतायत. चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं आणि जाऊन देखील पोहोचतोय पलीकडे सीमारेषेच्या लागोपाठचा दुसरा चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. आदर्श क्रिकेट प्रेमी युवा वीर सन्माननीय सूरज शेठ बोडके यांच्या वतीने सनसनीत लागोपाठचा दुसरा चौकार. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चुकी करतायत आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही या ओळीप्रमाणे जिथे एकच धाव फलंदाजाला मिळणार होती तिथे चौकार मिळतोय. धावफलक पुढे जातोय 37. यावेळी समोरच्या बाजूला फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑनला फेकी करतायत. सुरेख फेकी मैदानाच्या आतमध्ये. कलेक्शन देखील सुंदररित्या केले जाईल तिथे गोलंदाजाच्या माध्यमातून आणि एक धाव या चेंडूवरती येणार आहे. 11 चेंडू आतापर्यंत बंटीने खेळलेले आहेत, 22 धावा त्यांच्या बॅटमधून. तर 4 चेंडूमध्ये 15 धावा ओमकार बिलारे यांनी देखील जमवलेल्या आहेत. आधी 2 षटकार मागच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या षटकाची सुरुवात देखील तिथे आक्रमणाने केली फलंदाजांनी. पहिल्याच 2 चेंडूवरती 2 चौकार आणि आता ओमकार ऑन स्ट्राईक. उडवलाय बॉल समोरच्या दिशेनं, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली, झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटला जातोय. इथे खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. आधी चुकी होते. प्रतिस्पर्धी संघातील एक मोठा फलंदाज आहे, त्याला मात्र जीवनदान दिलेलं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती जीवनदान कायम घातक राहिलेली आहेत याची वारंवार चर्चा आपण केलेली आहे. ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटलाय त्या वेळेस आत्मविश्वासावरती स्वार होत असताना फलंदाजांना एक चांगला खेळ केलेला आहे आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. आता झेल सुटलेला आहे, त्याचा फायदा ओमकार नाना बिलारे घेणार की नाही घेणार पुढील काळामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मात्र चुक्या मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा, 41 धावा, 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना 41 धावा आहेत. तिसरे षटक, महागडं षटक हे देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सूर्यकांत लाखवडे यांचं 2 चौकार पहिल्याच 2 चेंडूवरती, तदनंतर 2 सिंगल आणि आत्ताच्या दुहेरी धावा. 41 धाव फलकापर्यंत धावा इथे बनवल्यात. यावेळेस मात्र स्वीप केलंय पुन्हा एकदा डाव्या इष्टेच्या दिशेचा हा बॉल. फक्त दिशा दाखवली चेंडूला आणि गोलंदाजाची दशा बदलली आहे. चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माजी सभापती सन्माननीय रवींद्र कंधारे यांच्या वतीने सनसनीत चौकार.
मात्र उर्वरित 2 षटकामध्ये इथे गोलंदाजांना देखील कमबॅक करायचा आहे. अंकुश आरासकर नवीन गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल खराब मैदानाच्या आतमध्ये वाईड, तर तिथे पंचांनी घोषित केला आहे. तदनंतर एक धाव देखील तिथे पळून पूर्ण होणार आहे. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये फलंदाजांना इथे प्राप्त होत आहेत. धावफलक पुढे जाते 47. एक दर्जेदार आयोजन निश्चितच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी आयोजकांचा पहिलाच प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये यशस्वी ते होत आहेत. मात्र इथे यशस्वी बंटी लांडगे देखील होईल. खराब बॉल, फुल टॉस वरती बंटी ठरलाय बॉस आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तर आयोजनाची आपण चर्चा करत होतो. खेळाडूंसाठी आकर्षक कक्ष आहेत. सर सचिन तेंडुलकर कक्ष आणि सर युवराज सिंग कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आकर्षक प्रेक्षक गेलेल्या प्रेक्षकांसाठी देखील आहेत. राष्ट्रीय दर्जाचे तिथे जर आपण पाहिले तर बाउंड्री रोप्स आहेत. तर आपण पाहिलं तर अनुभवी आणि कडक शिस्तींच्या पंचांचा देखील पॅनल आहेत. 3 दिवस आपल्याला वेगवेगळे पंच जरूर पाहायला मिळालेत. मात्र पंचांनी देखील सुरेख कामकाज या स्पर्धेच्या निमित्तानं केलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा cricklife.in स्पोर्टच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. मुख्य टेक्निशियन cricklife.in स्पोर्टचे सर्वा आमचे मार्गदर्शक सन्मान्य दीपक मंडले सर आणि 2 कॅमेरामन त्यांच्या साहाय्याने ही स्पर्धा आपण जर पाहिली तर कव्हर केली जाते. एक सुंदर दर्जाचं प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून देखील केलेलं आहे. रिव्ह्यू इथे आहे. कशासाठी रिव्ह्यू आहे? वाईड बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. मुख्य पंचांच्या डिसिजनला तिथे चॅलेंज केलेलं आहे. तर तिसरे पंच निर्णय आपल्याला कळवणार आहेत. काल देखील आपण DRS याविषयी चर्चा केली होती. 2008 मध्ये पहिल्यांदा DRS चा अवलंब केला गेला. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तिथे निर्णय कळवला गेला. 2008 मध्ये टेस्ट मॅच मध्ये पहिल्यांदा भारत आणि श्रीलंकेविरुद्ध सामना चालू होता. तर मुख्य पंचांनी वीरेंद्र सेहवागला नॉट आउट दिलं. आणि जर आपण पाहिलं तर तिथे श्रीलंका टीमने रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी मुख्य पंचांचा निर्णय बदलला आणि वीरेंद्र सेहवागला बाद दिलं. पहिल्यांदा DRS चा वापर क्रिकेटमध्ये जो निश्चितच अवलंबला गेला. आणि जर आपण पाहिलं तर मात्र त्याच एकाच मॅच पुरता तो DRS चा अवलंब केला गेला. नंतर त्या निर्णयाला देखील स्थगित केलं गेलं आणि 1 वर्षानंतर म्हणजे 2009 मध्ये पाकिस्तान वर्सेस साऊथ आफ्रिका या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्या DRS चा अवलंब केला गेला आणि तदनंतर DRS हा प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय असतील किंवा आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील DRS चा वापर आपण करतोय. वाईड साठी पहिल्यांदा रिव्ह्यू घेता येत नव्हता फलंदाजांना. मात्र तदनंतर देखील पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर WPL फेअर डिलिव्हरी आहे. वुमेन्स इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा वाईड साठी तिथे फलंदाजांना रिव्ह्यू घेण्यासाठी मुभा दिली गेली आणि तदनंतर आता तो निर्णय जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण अवलंब करतोय. दरम्यानचा चेंडू खरा, फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केलाय आणि षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. बंटीनं ठोकलाय षटकार. षटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे यांच्या वतीने खतरनाक षटकार. बंटी लांडगे किरकोळ देहयष्टीचा हा खेळाडू आहे. मात्र त्याच्या मनगटाची पावर आपण मागची बरीच वर्ष पाहतोय. या हंगामामध्ये देखील तो प्रचंड फॉर्म मध्ये आहे आणि तो फॉर्म या मैदानावरती देखील त्याने चालू ठेवलेला आहे. धावफलक पुढे जातोय. 61 धावा धावफलकावरती आहे. महागडं षटक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बंटीसाठी जर असे चेंडू तुम्ही हाताळत असेल तर तो तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि तेच त्याने करून दाखवलंय. पुन्हा एकदा उडवलंय बॉल. छोटा पॅक बडा धमाका लागोपाठचा दुसरा षटकार.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. युवा उद्योजक सन्माननीय मिलिंद दादा वाळंज यांच्या वतीने दमदार षटकार. फॉलिंग स्वीप मैदानाच्या आतमध्ये स्वीप बऱ्याच प्रमाणामध्ये आज मात्र बंटीने खेळलेली आहे. चला घोटावडे टीम मैदानाच्या बाहेरून या, सामना चालू आहे. यावेळी आडव्या बॅटनं पुन्हा एकदा डीप मिड विकेटला फटका, लॉंग ऑनला फटका खेळलाय. अलॉंग द कार्पेट चेंडूवरती क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तिथे फलंदाजाला मिळणार आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जातोय. चौथ्या षटकाची देखील इथे सांगता होती आणि एक धावेंचा प्रचंड मोठा डोंगर पहिल्या 4 षटकामध्ये अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब कासारांबोली संघाने जमवलेला आहे. बिनबाद 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर एक दर्जेदार आयोजन असलेली स्पर्धा, आधी मुळशी तालुक्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा, मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या निमित्तानं एक उत्तम दर्जाचं व्यासपीठ आणि मांडव सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला झालं. उद्योजक सन्माननीय मिलनदादा वाळंज, त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा cricklive.in स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. माजी उपसरपंच नांदगाव सन्माननीय चेतन भाऊ फाले यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालेला आहे. उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सन्माननीय सचिन भाऊ आंबराळे आणि ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस सुनील भाऊ वाडकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पंच सौजन्य झालेला आहे. तर या सर्व बक्षीसदात्या मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शेवटच्या षटकाला सुरुवात आहे. पहिल्या डावातील शेवटचं षटक हाताळण्यासाठी सागर तिकोने गोलंदाजी मार्गावरती सज्ज झाले. पहिला बॉल, खराब बॉल डाव्या इटीच्या बाहेरचा बॉल. तिथे एसटी रक्षक बीट झालेले आहेत आणि शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक देखील बीट झालेले आहेत. वाईडचा चौकार, मैदानाच्या आतमध्ये 5 धावेंचा बोनस अखिल कासारांबोली संघाला. तर आधीच कर्जबाजारी, त्यात उसना मागतो शेजारी, असा प्रकार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटच्या समोरचा बॉल इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, ठोकलाय बंटी लालगेने षटकार. आणि इथे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. या स्पर्धेतील 4थं वैयक्तिक अर्धशतक बंटी लांडगेने ठोकलंय. त्याने बनवल्यात 20 चेंडू आणि 55 धावा. अगदी पहिल्या चेंडूपासून तो आक्रमक झाला आणि त्याची आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही प्रतिस्पर्धी संघाला जाणवते. 79 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त फलंदाजी. आतापर्यंत 20 चेंडू बंटीने खेळलेले आणि 5 चेंडू फक्त ओमकार भिलारे यांनी खेळलेले. त्यांनी देखील 16 धावा बनवलेल्या आहेत. मात्र बरेचसे चेंडू, बरेचशी षटकं ओमकार नाना भिलारे यांनी मात्र ऑफ स्ट्रायकिंग एंड करणं, फक्त बंटी लांडगेचे चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहिलेले आहेत. तर नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये देणार आहोत. कुठल्याही क्षणी जर चेंडू हरवला तरी नवीन चेंडू, या जुने चेंडू आहेत, माफ करा, 2 षटकानंतर जुने चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये देतोय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू आहे, याची नोंद सर्व संघांनी घ्या. 79 धावा धावफलकावरती. सागर तिकोने यांच्यावरती देखील इथे आक्रमण आहे. पहिलाच चेंडू जर आपण पाहिलं तर वाईडचा चौकार. पाच धावेंचा तिथे बोनस मिळाला कासारांबोली संघाला आणि तदनंतरच्या चेंडू जर आपण पाहिलं तर सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. कुळे संघातून जर आज आपण पाहिलं तर त्यांचे प्रमुख खेळाडू उपस्थित नाही आहेत. समीर वारंगे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये इथे मात्र संकट संघावरती आलेला आहे. पुन्हा एकदा उडवलाय बॉल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं. आता
नाणेफेक जिंकून का आम्ही फलंदाजी निवडलेली आहे ह्याचं मात्र आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. सर्वजण तिथे आश्चर्यचकित झाले होते. सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून त्यांनी फलंदाजी घेतली आणि आता ते उत्तर त्यांनी दिलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक चालू असताना 85 धावा आहेत. लागोपाठचा तिसरा इथे येणार का? मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोरून चेंडूने उचली घेतलेली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. एक टप्प्यावरती चौकार. देवा कीर्ती तुझी भारी अरे डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हक्केला तू डावर बंटी लांडगे जर आपण पाहिलं तर आता वैयक्तिक 65 धावसंख्येवरती तो खेळतोय. काल दिवसभरामध्ये किंवा पूर्वीच्या तिन्ही दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर 60-65 धावा या इथे जवळपास तुम्हाला विजय प्राप्त करून देणाऱ्या होत्या. मात्र वैयक्तिक बंटीने इथे 65 धावा जमवलेल्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा जीवनदान तिथे ओमकार भिलारेला कॅच झेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुटलेला आहे. मात्र आता शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. त्यामुळे जास्त काही तोटा होऊ शकणार नाही. मात्र बंटी लांडगे आडव्या बॅटनं चेंडूला पुन्हा एकदा सीमारेषा दाखवतायत. वाघाची दहाड फोडलाय पहाड. 6 रन षटकार. सत्त्याण्णव धावा पहिल्या डावाच्या अंती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी लांडगे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलंय आणि जर आपण